संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक मांडलं. विधेयक सादर झाल्यानंतर विरोधकांचा गदारोळ चालूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी आज कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं होतं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल या ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली होती. डिजिटल पद्धतीनं खेळल्या जाणाऱ्या खेळांचं नियमन करणं आणि पैशाशी संबंधित गेमिंग व्यवहार पूर्णपणे बंद करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. आर्थिक वर्ष 2025 पासून ऑनलाईन गेमिंगद्वारे मिळवलेल्या रकमेवर 30% कर आकारला जातो. तसंच या संदर्भातल्या सुमारे 1400 वेबसाईट्स आणि ॲप्सवर केंद्र सरकारनं याआधीच कारवाई केली आहे. राज्यसभेचं कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. संसदेचा बहुमूल्य वेळ वाया जात असल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभेत आणखी 3 महत्त्वपूर्ण विधेयकं सादर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आपल्या संसद सदस्यांसाठी 3 ओळींचा पक्षादेश जारी केला असून सर्वांना सभागृहात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारनं आपत्ती